श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. चला मग तर आज ऐकू आपण स्वामी भक्ताविषयी. स्वामींचे भक्त होत असताना ज्या वेळेला आपण नवीन आहोत, आपण 4 दिवस ज्या वेळेला भक्ती करायला लागलो, अक्कलकोटला जाऊन आलो आणि देवाची नित्य सेवा करायला लागलो स्वामीची, तर आपण स्वामी भक्त झालो अशातली बाब नाहीच. आपण स्वामी भक्त झालोच नाही. आपण काय झालो? स्वामी सेवक झालो. स्वामीचा सेवक वेगळा आणि भक्त वेगळा. म्हणून स्वामी भक्त होत असताना आपण पक्के व्हायला पाहिजे. अजून आपण पक्के नाही. ज्या वेळेला स्वामीचं पूर्ण चरित्र आपल्याला कळालं, ज्या वेळेला स्वामीच्या लीला आपल्याला पूर्ण कळाल्या, स्वामीचा अनुभव एखादी चांगला आपल्याला आला आणि त्या वेळेला आपण स्वामी भक्त होतो. पण आताच स्वामी भक्त नाही. जे स्वामी भक्त झालेत खूप त्रासातून पुढे गेलेत. म्हणजे खूप काही त्यांना सेवा करावी लागली, सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागली. स्वामीच्या लीला अपरंपार आहेत. स्वामी खूप दयाळू आहेत. तितकेच स्वामीला राग सुद्धा येते, रागिष्ट पण आहेत. स्वामीला क्रोध पण येत असतो. त्यांना राग आला ना, स्वामी एका ठिकाणी बसतच नाही. कुठेही स्मशानात जाऊन बसायचं, कुठेही छोटी जागा असली तर कोणत्या भिंतीमध्ये एखादी खाचेमध्ये जाऊन बसायचं, कोणत्या तर झाडाच्या खाली झाडाच्या बुडाला जाऊन बसायचं, काही करायचे. अशा अनंत लीला स्वामी करत असतात. त्यांना जर राग आला अशा लीला करत असतात. असंच एकदा मग नाशिकला त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. नाशिकला सुद्धा खूप काही देवस्थानं बघण्यासारखे आहेत. पंचवटी, त्र्यंबकेश्वर, भरपूर काही पाहण्यासारखं आहे. मग त्या नाशिकला पंचवटीच्या शेजारी एका झोपडीमध्ये एक किमयागार राहत होता. पंचवटीच्या शेजारी एक किमयागार राहत होता. तो त्या झोपडीत राहायचा. झोपडीमध्ये राहायचा आणि अशीच भक्ती करायची, आपापल्या मनानं भक्ती करायची. खूप काही करून त्यांनी काय केले, सिद्धी प्राप्त करून घेतले. मग त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती. सिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा काही जणांना काय वाटतं की बाबा मी खूपच मोठा आहे, मला सिद्धी प्राप्त आहे. मग आहे ना, मग बाबा शांत बसा. आहे तर त्या सिद्धीचं काहीतरी करा ना, उपयोग करा, लोकांचं भलं करा, भक्तांचं कल्याण करा. पण नाही, काय असतं, सुकृते लाभला सोनियाचा गोळा, बळेचे आंधळा झाला तेथे. बाबा आपल्या नशिबामध्ये जर सोन्याचा गोळा आपल्या समोर आलाय तर ते घेण्याचं ज्ञान सुद्धा आपल्याकडे नाही ना. आपल्या नशिबानं आपल्याला सोन्याचा गोळा आपल्या समोर आलेला आहे, तर ते घ्यायचे सुद्धा ज्ञान आपल्याकडे पाहिजे. ते घ्यावं कसं आणि त्याचं काय करावं, त्याचं काय करून आपण कसं त्याला पचवावं हे सुद्धा आपल्याला येत नाही. म्हणजे आपण अज्ञान आहोत. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला गोळा आपल्यासमोर सोन्याचा पडला तर सुद्धा आपण आंधळं होत आहे. डोळे असून सुद्धा आंधळं. का तर योगायोग नाही आणि ते आपल्या नशिबात नाही आणि ते आपल्याला पचवता येत नाही आणि त्याची तेवढं आपल्यापाशी आपले जे आहे ना, आपण जे करणार आहोत तेवढं जिद्द आपल्याकडं नाही. म्हणून सिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा शांतपणे सर्व भक्तांचं कल्याण करण्याची सुद्धा क्षमता त्या देवामध्ये असते. भोळाशंकर सुद्धा आपला महादेव भोळाशंकर खूप काही देवाने खूप काय केलेलं आहे. आता बघा ना, भस्मासुरानेच काय केलेलं आहे. कितीतरी वरदानं त्यांना दिले. भोळ्याशंकराने मागितलं त्या भक्तांना वरदान द्यायचं. नको म्हणत असताना ज्या वेळेला सांगितले की बाबा भस्मासुराला वरदान देऊ नका, तरी सुद्धा वरदान दिले.
आणि त्यांनी काय काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणून तसे भोळे असते देव असतात ना, भोळे असतात. पण आपल्यासारख्या माणसाला सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आपण काय करावं? आपण स्वार्थी आहोत. आपण काय करावं? आपला स्वतःचा मोठेपणा कसा दाखवा? मी केलो आणि मी केलो. कोण्या एकाचं देवाचं सुद्धा नाव सांगायचे आपल्याला हुशारी नसते किंवा आपल्याला सांगावंसं वाटत नाही. मीच आहे ना, मी स्वतः आहे असं सांगायचं राहते तुम्हाला. म्हणून तसं न करता मग त्या किमयागाराला सिद्धी प्राप्त झाली. आपण इथे आलो होतो. सिद्धी प्राप्त झालेली असताना त्यांनी शांत नाही बसले. त्या किमयागाराच्या सिद्धी प्राप्त झालेल्या चमत्कारिकरित्या दाखवणाऱ्या लीला त्यांनी जे दाखवत आहेत त्यांना लीलासुद्धा म्हणू शकत नाही आपण. चमत्कार जे दाखवत आहेत त्यांच्यावर मी एवढं लय सांगितलं. मग आपल्याला भोळ्या शंकराच्या भस्मासुराची कथासुद्धा आपल्याला एखाद्या दिवशी सांगायची आहे. किमयागाराला सिद्धी प्राप्त झाल्यानंतर रोज लोकांना सांगायचं, हे मला बघा, मी फार चमत्कार करत असतो, मी खूप दैवी पुरुष आहे, मी महाराज आहे, मी दैवी पुरुष आहे असं सांगत फिरायचे. आणि खरंच बाबा भक्त लोक त्यांच्याकडे चालले, लोकात मात पसरली आहे आणि लोक सगळे चालले त्यांच्याकडे बघून घ्यायला जायचे, काय चाललंय काय नाही, हे मोठा भक्त आहे बाबा, देव आहे असं म्हणायचं, जायचं. आणि त्यांनी गेल्यानंतर तिथं बघा त्यांनी सोनंसुद्धा काढायचे, सोनं काढून दाखवायचे, चमत्कार करून दाखवायचं, सोनं नाणं सगळं काही काढून दाखवायचे. मग हे लोकांमध्ये मात पसरल्यानंतर त्या गावामध्ये नाशिकमध्ये एक स्वामी भक्त राहत होते. स्वामी भक्ताला वाटलं बाबा हे काय प्रकार आहे, आपण एखादी दिवस जावं तरी बघावं तरी. खूप लोक चाललात तिथं, भक्त मंडळी खूप चाललेत म्हणून स्वामी भक्त सुद्धा त्या किमयागाराकडे गेले. स्वामी भक्त तिकडे गेल्यानंतर त्यांनी विचारले त्याला. कोणत्याच भक्त दुसरा भक्त त्यांना विचारतच नसता, फक्त दाखवलेलं बघायचे आणि जायचे, चमत्कार आहे म्हणायचे, आणखी यायचे. पण त्या स्वामी भक्तांनी त्यांना विचारले की बाबा तुम्ही हे काय करत आहात आणि सोनं काढण्याचं चमत्कार लोकाला का दाखवत आहे? तुम्ही हे बंद करा, हे असलं काही नका करू, तुमच्या जवळ ठेवा, हे जर सिद्धी प्राप्त झाली असली तर असं नका करू. असं सांगितल्यानंतर त्या किमयागाराला राग आला, खूप राग आला आणि त्या स्वामी भक्ताला चांगलं नाही बोलले त्यांनी. मग स्वामी भक्ताला हे कळलं आणि तिथून निघून गेले. त्या दिवशीची सभा समाप्त झाली. मग स्वामी भक्त निघून गेल्याबरोबर त्यांच्याजवळ सिद्धीसुद्धा नाहीशी झाली. मग दुसऱ्या दिवशी त्याच आपल्या आंघोळ स्नान हे सगळं झालं, भक्त लोक आले आणि सोनं काढायला बसले. त्यांनी किमयागार सोनं काढायला ज्या वेळेला बसला तर ते एकदा काढला, दोनदा काढला, प्रयत्न करायला लागला रोजच्याप्रमाणे. सोनं काही निघेना, चमत्कार काही होईना, काहीच होईना. काय करावं, हे काय झालं कसं झालं? खूप वेळानं त्याच्या लक्षात आलं की बाबा काल नवीन माणूस एकच आपल्याकडे आलेला होता आणि त्या माणसाच्या अंगामध्ये काही ना काही चमत्कार आहे आणि ते कोणतरी व्यक्ती नसून कोणीतरी भक्त आपल्याला परीक्षा घेण्यासाठी आला होता हे त्याच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर ते स्वामी भक्त कुठं राहत होते? त्या नदीच्या काठी, त्या ठिकाणी त्यांनी गेले आणि त्याला विचारले, रागाने लाल झाले आणि त्यांना विचारले की बाबा का तू काल आला होतास ना माझ्याकडं? हो आलो होतो. मग तू आला होतास तर माझी सिद्धी प्राप्त झालेली सिद्धी तू घेऊन गेलास, माझी सिद्धी नाहीशी झाली. म्हणले की लगेच एक दगड घेतला आणि मोठा दगड घेऊन तुला आता कसं ठेचतो बघ म्हणून मारायला सुरुवात केला. ज्या वेळेला स्वामी भक्ताला दगड घालणार तितक्यातच अचानकच त्या किमयागाराच्या कमरेमध्ये एक लात बसली. खूप मोठ्यानं लात बसल्यानंतर किमयागार खाली पडला आणि त्याच्या हातामधला दगड त्याच्या छातीवर पडला आणि ओरडायला लागला. या स्वामी भक्ताला वाटलं बाबा मी तर मारलो नाही, मी तर काहीच केलो नाही, मग हे पडला कसा? ह्याचं दगड हातातलं ह्याच्या डोक्यात पडलं कसं छातीवर आणि हा कसा बेशुद्ध झाला? मग जवळ बसायला लागला, बसून त्याच्या तोंडावर हात फिरवला, घाम पुसला आणि रडायला लागला, बाबा हे मी काहीच नाही केलो, हे बेशुद्ध पडला, असं काय झालं? मग थोड्या वेळाने किमयागार शुद्धीवर आला आणि किमयागाराला कळलं की बाबा हे कोणी नसून स्वामी भक्त आहेत आणि आपल्याला जे लात लागली ते साक्षात परमेश्वराची लात आपल्या कमरेमध्ये बसलेली आहे. हे सगळा साक्षात्कार त्याला झाला आणि मग बेशुद्ध अवस्थेतून सावध झाला आणि त्याला विचारला की बाबा तुम्ही कोण आहात? तुम्ही स्वामीचे भक्त आहात तर तुमच्याजवळ एवढं काही चमत्कारिक लीला सर्व आहेत, तुमच्याकडे एवढं सगळं असताना तुम्ही मला विचारलो आणि मला तुमचे गुरु कोण आहेत त्यांचं मला दर्शन घ्यायचं आहे, मला त्यांच्याकडे यायचं आहे, मला घेऊन चला असं म्हणल्यानंतर मग त्यांनी अक्कलकोटला आले.
अक्कलकोटला आल्याबरोबर स्वामी कमरेवर हात ठेवून उभे होते आणि ते दोघं जण अक्कलकोटला आल्याबरोबर उभे असलेले स्वामींनी म्हणले की बाबा काय किमयागारा, आलास का माझ्याकडं, झालं का सोनं काढून? असं विचारल्याबरोबर वाटलं बाबा ह्यांना सगळं कळतंय, हे साक्षात यतिरूप आहेत, हे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून पायावर लोळण घेतले आणि म्हटलं की बाबा माझ्याकडून चूक झाली, मूर्खा, हे असं करायचं असतं का? असं म्हणून स्वामी त्याला शिव्या द्यायला लागले. साक्षात स्वामी त्यांना शिव्या द्यायला लागले. आणि ज्या वेळेला तुला बघ, तुला सोन्यामध्ये रहस्य आहे, तुला हिरे रत्नामध्ये रहस्य आहे, किती पाहिजे तुला सोनं, हे बघ, हे जे आहे ना पिपळाचं झाड, बघ त्याच्याकडे. मग ज्या वेळेला त्या पिपळाच्या त्या वडाच्या झाडाकडे बघितलं तर अक्षरशः त्या झाडामधून सोन्याचे लोंढे आले, सोन्याचे लोंढे आल्यासारखं त्या किमयागारला दिसलं. आणि मग त्यांनी म्हणले की बाबा हे नाही, हे प्रत्यक्षात शब्दरूपानं आणि प्रत्यक्षात माझ्या डोळ्याला जे दाखवतात तर हे मला पश्चाताप करण्यासाठी आहे. म्हणून स्वतः पश्चाताप करून घेतले. आणि मग स्वामींनी म्हणले बाबा तुला जर पश्चाताप झाला, तू मला शरण आलास तर असं परत कधी करू नको. आणि तू आता इथून घाणगापूरला जा आणि घाणगापूरला जाऊन दर्शन घे. म्हणल्यानंतर त्याने तिथून घाणगापूरला आले आणि घाणगापूरला येऊन स्वामी दत्तात्रयाचं दर्शन घेतले आणि माफी मागितले आणि शरण गेले परमेश्वराला. आणि घाणगापूरच्या संगम नदीवर रोज जाऊन 3 वेळा त्यांनी भिक्षा मागून, माधुगिरी मागून मग खायचं एक संकल्प घेतले. आणि आत्तापर्यंत त्यांनी तिथंच आहेत असं ह्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. ते किमयागार त्या संगमाच्या नदीच्या काठी कुठं ना कुठं तिथंच फिरत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून असे स्वामी भक्ताच्या काही अनेक गोष्टी, अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतील. आणि समोर तुम्ही ऐकत राहा. जे मी ऐकलं, मी जे स्वामीच्या लीला आहेत, जे स्वामीचे भक्त आहेत, जे स्वामीचे सेवेकरी आहेत, त्यांचेसुद्धा मी तुम्हाला असंच सांगत जाईन हळूहळू. आणि तुम्ही पण ऐका आणि तुम्हाला पण छान वाटलं तर मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.